जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बी-बियाणे रासायनिक खतांवर लिंकिंग होत असून कृषी केंद्र चालकांकडून शासकीय किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे यांनी केला आहे। अशा कृषी केंद्र चालकांवर कारवाई करून मुबलक प्रमाणात प्रमाणित खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासंदर्भात पारोळ्याचे निवासी तहसीलदार अनिल पाटील व कृषी अधिकारी पंचायत समिती दीपक कोते यांना महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। शासनाने असे कोणतेही कृत्य कृषी केंद्र चालकाकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दिनांक 28 मे रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे यांनी दिला आहे। संघटनेचा व शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन प्रशासनच जबाबदार राहील। आत्ताच बियाणे व खतं खरेदी करण्याची वेळ असून आपण तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा संघटना अतितीव्र पद्धतीने आंदोलन करेल याची दखल घ्यावी, असे निवेदन संघटनेने केले असून निवेदनावर तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, कार्याध्यक्ष गुलाब पाटील, तामसवाडीचे शाखाध्यक्ष भैया पाटील, सर्वे शाखाध्यक्ष नितीन पाटील, मेहू शाखाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून शेतकरी उपस्थित होते। आज परवा येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने बियाणे आणि खतांच्या बाबतीत जी लिंकिंग होते या संदर्भात आम्ही आता निवेदन दिले साहेबांना, तहसीलदार साहेबांना, नंतर कृषी अधिकारी साहेबांना। आज आवर्जून सांगावंसं वाटतं, जर का आता बियाण्याचा सीझन आहे आणि चढ्या दराने म्हणजे 864 रुपये जर का शासनाची विक्री किंमत आहे, तरी सुद्धा 1100 1150च्या भावाने आज शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात, जास्तीचे पैसे घेतले जात आहे। त्या संदर्भात आम्ही आता हे जे निवेदन दिलं हे एक फॉर्मॅलिटीज म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु महाराष्ट्र शेतकरी संघटनेने यांना शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे की 28 मेच्या आत जर का काही कारवाई नाही झाली तर मोठ्या संख्येने मोठा मोर्चा आंदोलन काढला जाईल आणि या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये जर का कोणा दुकानदाराचं, कोणाचं शासनाचं म्हणजे शासकीय मालमत्तेचं किंवा त्या खासगी दुकानदारांचं, कृषी संचालकांचं जर काही नुकसान झालं त्याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन आहे, संघटना त्याची आम्ही घेणार नाही। आज एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची लूट होते, परंतु शासकीय जे काही संपर्क अधिकारी नेमलेले आहेत ते जागेवरती मिळून आलेले नाहीत, असं एकंदरीत आम्ही जे पाठवलेले शेतकरी होते त्यांच्या माध्यमातून दिसून येते। हे आज आवर्जून सांगावं वाटतं। त्याचसोबत जे आता लोकसभा 2024 झाली, या लोकसभा 2024 मध्ये जे आजी माजी जे खासदार उभे होते, जे नवीन उमेदवार उभे होते, ते मोठ्या कौतुकाने झेंडे घेऊन फिरत होते की आम्ही शेतकऱ्यांचे मोठे कैवारी आहोत, आणि त्यांचे झेंडे घेऊन ते जे कार्यकर्ते होते, जे गावागावांमध्ये दांगडो घालत होते मतदान करण्यासाठी की आम्ही यांना मतदान करा, त्यांना मतदान करा, आम्ही शेतकऱ्यांचं असं करू, आम्ही तसं करू, ते कार्यकर्ते, ते झेंडे आणि ते नेते गेलेत कुठे? जर का शेतकऱ्यांची एवढी पिळवणूक होते तर या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी काय विचार करावा या गोष्टी संदर्भात आज आवर्जून सांगावं वाटतं। आणि मला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हे करत असताना या कार्यकर्ते जे आहेत झेंडे घेणारे, पक्षाचे झेंडे घेणारे, यांच्या नादी लागू नका। संघटनाच तुमच्या मागे उभी राहणार आहे आणि आज संघटनाच तुमच्या मागे उभी आहे। दुसरं एक सांगावं वाटतं की आता ज्या शेतकऱ्यांना बियाणं खतं जर मिळत नसतील आणि जास्तच्या भावात जर का खतं मागत असेल तर सरसकट तुम्ही त्यांच्या शूटिंग करा, तिथे कोण संपर्क अधिकारी, कृषी पर्यवेक्षक असेल, कृषी सहाय्यक असेल, त्याचा नंबर घ्या। काही अडी अडचण आली तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच, नसेल तर मी टाकून देतो, तो नंबर तुम्ही मला फोन करा, आमचे तालुका अध्यक्ष असेल डॉक्टर विनोद चौधरी असतील त्यांना फोन करा, उपाध्यक्ष असतील त्यांना फोन करा, किंवा शासनाच्या सर्व प्रतिनिधींना फोन करा। कोणीही जास्तचे पैसे देऊ नका, बियाणं मिळेलच ही फक्त अफवा पसरवलेली आहे, एकंदरीत असं दिसून येते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती की कोणत्याही गोष्टीला घाबरू नका, संघटना तुमच्या पाठीशी उभी आहे, केव्हाही अर्ध्या रात्रीला फोन करा, आम्ही आपल्यासाठी तत्परतेने उभे आहोत। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।